शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही चाललो आहोत गिरनार पर्वतावर श्री दत्तगुरूंचं जे स्थान आहे ते पाहण्यासाठी. तर सर्व मंडळी रेडी झालेत आंघोळ वगैरे करून आणि आम्ही आता निघालो आहे. जस्ट आता गाडी येईलच थोड्याच वेळात आणि मग तिथून पुढे दाखवतो कसा प्रवास आणि कसं. संपूर्ण शांतता आहे, आजूबाजूला एवढं थंड वातावरण आहे. सकाळचे 6 वाजलेत खरं तर मॉर्निंग. अजून सूर्य उजाडला नाही आहे, काळोख आहे, अंधार आहे. गुजरातमधली ही शुभ सकाळ. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, श्री गुरुदेव दत्त. मॉर्निंग टी ब्रेक स्टँडिंग. किती थंडी वाजते काय ग. चहा घे चहा घे. ओजस्वी चहा पिलीस का. 110 सेंटीमीटर आहे. ओके चल तिकडे उभी राहा. तू राहा उभी. 110 आहे का. 110 अमित. तर इथे आल्यानंतर तुम्हाला जर रोपवेने जायचं असेल तर 700 रुपये पर तिकीट इथे आकारणी केली जाते. आणि 700 रुपयाची तिकीट काढल्यानंतर ह्या बघा, ह्या इथून मग तुम्हाला रोपवेला वे आउट आहे. काय होतं मग थांबल्यानंतर थोड्या वेळाने चालू होतं. ओके, रोपवेमध्ये जर तुम्ही ते थांबलं तर घाबरायचं नाही, पॅनिक व्हायचं नाही. ते ऑटोमॅटिकली 5-1 मिनटामध्ये परत स्टार्ट होतं. कुठे वाचलं ही इन्फॉर्मेशन लिहिली आहे. ओके, असे रोपवे आहेत आणि या लिफ्ट आहेत. त्या लिफ्टमधून तुम्हाला रोपवेमध्ये बसणार आहे आम्ही. रोपवे सेफ आहे. बोल. थोडंसं स्केरी वाटतं पण रोपवे इज व्हेरी सेफ. गिरनार, चलो गिरनार. ही लिफ्ट आली आम्हाला आता न्यायला. चला आता लिफ्टमध्ये बसून आम्ही चालू. चलो. काय नाही, पूर्ण पॅक आहे. वरती बघ, वरती स्लोली जाते. बघ किती फूट हाईट खाली. असं वाटत नाही ना जागा, पण हे ओपन आहे म्हणून असं आपल्या क्लोज. आता
टोटल 7000 पायऱ्या वरती जाते ही लिफ्ट आणि त्याच्यानंतर मग अराउंड 3000 पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात किंवा डोली असते. तर गिरनार पर्वतासाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे आणि खूप छान आहे, पूर्णपणे सेफ आहे, क्लोज आहे. चांगलं वाटतंय थोडंसं, फक्त खाली पाहिल्यावर थोडंसं भीती वाटते, अदरवाईज मस्त वाटतं. आता उतार आहे ना, चढ आहे. पोचलो. माणसं चालत चालली. बघा बघा पायऱ्या. ओके ओके ओके. हा राईट राईट राईट. ह्या पायऱ्या आहेत ह्या बघा. ह्या चढून काही जे पदयात्री आहेत ते यात्रा पूर्ण करतात, गिरनार यात्रा. खूपच चालावं लागत असेल मला. फायनली रीच झालो एंड पॉइंट. चला उतरा, पोचलो. हॉरिबल एक्सपिरियन्स होता. सुपर ना, कसं वाटलं? इथे काठ्या मिळतात आणि काठ्यांसाठी 20 रुपये आकारणी, पण देताना 50 रुपये द्यावे लागतात. रिटर्न तुम्हाला 30 रुपये मिळणार. तू नाही करायचं, तू इथेच थांबायचं सोनू. कसं वाटतंय पहिला पडाव? दम लागतोय ना. आता कसं करणार? एवढा पायऱ्या कधीच चढल्या नाही लाईफ मध्ये. एवढा मोठा पर्वत आहे, संपूर्ण खालून चालत जायचंय. इथे लिफ्ट नाहीये, रोपवे खालीच थांबलाय. आता इथून पुढे फक्त आणि फक्त वॉकिंग. त्या तिथे जायचंय आम्हाला. साधारण हा बघा, हा दिसते, तिथे पोचायचं आता आम्हाला. बरंच चालणं बाकी आहे अजून. थकले म्हणून थोडासा विश्रांती घेऊन हा व्हिडिओ करतोय. डोली घेऊन जातात, पर डोली काहीतरी 8000 रुपये चार्जेस. बाद में मुश्किल हो जाएगा. मैं बोला ठीक है देखेंगे. ही बघा, साइड हे बघा, ह्या डोलीने असे घेऊन जातात माणसांना. 7000 रुपये घेतात डोलीचे, पण ते देखील कष्टच आहेत. एका व्यक्तीचं वजन 50-60 किलोच्या वरतीच असतं. माणसं बघ. चरण पादुका या प्रवेशद्वाराजवळ पोचले. चला काढ. जय गिरनार. पिण्याची सुविधा आहे आणि पाण्याची सुविधा पण आहे. पाणी पिण्यासाठी जे जास्त दमतात थकतात त्यांना तहान लागते, त्यामुळे पाणी पिण्याची हेलो
हा हेलिकॉप्टर बघा, सीधा हेलिकॉप्टर. थोडं राहिले, 10 मिनिटाचं अंतर. किती उंच आलोय बघा. जय गिरनारी. जय गिरनारी. हॅलो भीमा तू हॅलो जमली का? कसा होता एक्सपिरियन्स? कसं वाटलं? नाही थकायला झालं? किती वेळ झाला तुम्ही वरती बसलाय? झाली तरी 10 मिनिटं. हा. चलो जय गिरनार. 51 पायऱ्या आहेत, मग गिरनार दर्शन होईल. जय गिरनारी. पूर्ण डोंगर आहे. 10,000 पायऱ्या चढल्यानंतरचा जो एक्सपिरियन्स आहे एकदम अप्रतिम. खूप छान फील होत आहे. हा गिरनारचा पर्वत, गिरनारचं टोक आहे मंदिर. तुम्ही जाणार आहे का थांबणार आहे? 10,000 पायऱ्या चढून मंदिराच्या पायथ्याशी येतानाचा प्रवास आहे. अक्षरशः चढण आहे, चढण प्रचंड कठीण आहे. सगळी लोक थकतायत. मध्ये मध्ये हॉल्ट घेत घेत चाललोय. बापरे, जास्त गर्दी. जय गिरनारी. जय गिरनारी बाई. थोडीशी विश्रांती घेतोय इकडे 5 मिनिटं, त्यानंतर पुढचा प्रवास करतो. खूप थकायला झाले, प्रचंड पाय दुखत आहेत. गिरनारचा डोंगर पहा, दिसतोय मागे. थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे, व्हेरी थ्रिलिंग एक्सपिरियन्स ॲट गिरनार. रिअली अमेझिंग जर्नी. I love it. It's very spiritual feel. One of the best mountain. होता तुमचा एक्सपिरियन्स? खूप भारी, खूप छान आहे. खरंच एकदम आत्मीय आनंद मिळाला. हो ना, स्पिरिच्युअल फील होतं ना एकदम. स्पिरिच्युअल एकदम. आणि असा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्हाला स्वतःलाच गिरनारला यावंच लागेल. 100% आणि खूप नक्की. छान आणि वाटतं. आणि मेन म्हणजे महाराज ना खूप आधार देतात खरंच. हो ना. खूप. जय गिरनारी. मनाला शांती पाहिजे असेल तर गिरनारी दर्शन एकदा तरी कराच. येस. काय तुमचं नाव काय? अश्विनी पाटील. थँक्यू. हे आपल्यासोबत आत्ताच चालता चालताच ओळख झाली, त्यांचा एक ब्लॉग घेतला. थँक्यू. धन्यवाद. जय श्री गुरुदेव दत्त. ते थांबलेत आहेत खाली. नाही येतात हळूहळू. दमलीस? जेवलीस काय? गोरखनाथ जी की अखंड ध्वनी, ही ध्वनी अखंड इथे प्रज्वलित केली जाते. आणि मित्रांनो पाहू शकता माझ्या मागे गोरखनाथचं मंदिर आहे. अर्धा रस्ता हा, रोपवेने उतरल्यानंतर थेट पुढे जाऊन तुम्हाला मग मुख्य मंदिर आहे. गोरखनाथाचं मंदिर पहिलं लागतं. कितने बजे चालू किया आपने आंटी? 7 बजे 7 बजे से नीचे से पूर्ण ग्राउंडवरनं चालत आलेले आहेत हे भक्तगण. मला वाटतं 7 वाजल्यापासून आता 12 वाजलेत. 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12, 5 आवर्स वॉकिंग करून आलेत बिचारा. कैसा लगा आपको? बहुत अच्छा. अभी उतना ही आगे आपको जाना है, उतना ही आगे जाना है. धन्यवाद. थैंक यू.
जय जय गिरणारी जय गिरणारी जय गिरणारी. जय गिरणारी जय काय माहिती कसले अशामध्ये कुठे चाललात? अरे वा सुपर. आता परत वापसीसाठी बाय रोपवे. बघा चिकू पर्यंत रीच होण्यासाठी किती धडपड चालू आहे. मेन्शन करायचं. असली असली खिलाडी. सपोर्टला बघा दहीहंडी लागली. उर्वी तुझा ब्लॉग पण टाकायचा आपल्याला, ठीक आहे? माझा युट्यूब बंद झालंय, मी नाही टाकणार युट्यूब. काय युट्यूबला काय आलं तुझ्या? ते साइन इन येतं युट्यूब वरती गेल्यावर. सारखं येतंय का तसं? हा. ओ माय गॉड. हिच्या युट्यूबला बिचारीला स्ट्राईक बसलाय. युट्यूबचं नाव काय तुझ्या चॅनलचं? प्रिन्सेस उर्वी. प्रिन्सेस उर्वीच्या यूट्यूब चॅनलवर थोडा प्रॉब्लेम आलाय, तर प्लीज थोडं स्ट्राईक हटवा. सांग त्यांना सगळ्यांना. सांग ना बाळा. स्ट्राईक हटवा म्हणून सांग. स्ट्राईक हटवा म्हणजे माझं युट्यूब परत चालू होईल. म्हणजे माझा युट्यूब पर बॉनफायर रेडी झालाय. नाईस बॉनफायर. बॉनफायर रेडी. आईला बोलू. हो काल आपण एवढं झोपलेलो. नीट झालं. मम्मी आणि आई कुठे? लांब बसायला. बॉनफायर रेडी झालाय. हा पहा बॉनफायर. पूर्वी काय आहे? अरे अरे थांब. अरे उर्वी माऊ कसं वाटतंय? छान वाटतंय ना? काय आहे सांग, काय पेटलंय? बॉनफायर. काय प्रचंड थंडी आहे. साधारण 20 डिग्री सेल्सिअस एवढी थंडी असा. आणि ह्या बॉनफायर आमका हॉटेलवाल्याने दिल्यानं लावून. हो बरं वाटलं. आपण करायचं ते असे लहान असतात असे कागदचे गोळ्या काहीतरी करायचे. कसं फील होतंय? बरं वाटतं. बॉनफायर पहिल्यांदा फील करता ना? कपडे आहेत ते. झाले ते जेवले मगाशी. आपण जेवायला चालू करू. झाली त्यांचं जेवण. मजा येईल. मला वाटतं कंटाळा होता पण बरं वाटलं. नैनितालला अशी तर केली 3 डिग्री टेम्परेचर. नैनितालला गेलेलो तेव्हा खूप थंडी होती. जॅकेटवर जॅकेट, टी शर्टवर चढवलेले आणि तरी तोंडात अशा वाफा येत होत्या. चहा पियाल्यावर कशा अशा वाफा येतात तशा. हो एवढी थंडी होती. बॉनफायर हे केलेला आम्ही. मजा आलेली. हो का? किती साली गेल्या होतात तरी पण साधारण?
हा 11 नाही 12 मध्ये हो 11 मध्ये आपलं लग्न झालं. डिसेंबर हा 25 ला गेलो बरोबर. हे आहो आहेत आणि ह्या त्यांच्या मिशिश मिशिश. हा बॉनफायरचा एक्सपिरियन्स सांगतात 2011चा आणि आता 2026 आहे. साधारण किती वर्षापूर्वीचं एक्सपिरियन्स सांगतात? 14 इयर्स बॅक नैनितालचा एक्सपिरियन्स सांगितलं.